नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण आता चिंगीला अंशुमनचं जे वागणं आहे ते अनावर झालेलं आहे. म्हणून चिंगीने रागाने आलेल्या पाहुण्यांच्या समोर अंशुमनची कॉलर धरत त्याला जाब विचारलेला आहे. त्याला विचारलेलं आहे की हे सगळं करण्यामागे तुझा उद्देश काय आहे आणि हे सगळं तू मला फसवलेलं आहे असं म्हणत चिंगीने सगळ्यांच्या समोर मोठा बॉम्ब टाकलेला आहे. आणि आता मात्र चिंगी पेटून उठलेली आहे. कारण अंशुमनला वाटत होतं की चिंगी पण टाइमपास करते, पण चिंगीने आता दाखवून दिलेला आहे कोल्हापुरी हिसका काय असतो ते, आणि मल्लिका आणि अंशुमनची वाट लावलेली आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता चिंगीचं एक वेगळंच सुरू झालेलं असतं. चिंगीने साडी नेसलेली आहे, घरात पूजा केली आहे. या सगळ्या गोष्टीचा खूप राग आलेला असतो तो या मल्लिकाला. आणि मग मल्लिका येते चिंगीकडे तिला जाब विचारायला, पण तिथं आल्यावर घडतं वेगळंच. कारण मल्लिकाला तिथे अंशुमन दिसतो. अर्पिता आणि मल्लिका दोघीही तिथे आलेले असतात आणि त्या म्हणतात की तू इथं काय करतोय. तेव्हा तो सांगतो की मी तिला विचारायला आलेलो होतो की हे सगळं काय केलंयस, हे सगळं करायची गरज काय होती, तिला जाब विचारत होतो. नाहीतर कसं आहे माहिती आहे ना मामा, की या घरामध्ये काहीही झालं तरी माझ्यावरच नाव येतं. कारण आता चोरी झालेली आहे म्हणून या सगळ्याचा ब्लेम माझ्यावरही आणू शकतात. पण खरं तर स्वानंदीला शंका तर आलेलीच आहे की अंशुमन हा चिंगीला बाजूला घेऊन जाऊन काय बोलला, सगळ्यांच्या समोर तो का बोलू शकलेला नाही. असं म्हणत स्वानंदीने आता चिंगीला विचारलेलं सुद्धा होतं की तो तुला काय बोललाय, कशा संदर्भात तो बोललेला आहे, तू कोणाच्या दडपणात येते का, तुला काकूंनी काय सांगितलेलं आहे का. कारण स्वानंदीला खात्री आहे की चिंगी चोरी करणारच नाहीये. पण स्वानंदीला हे माहित नाहीये की स्वानंदीने इतके समजावून सुद्धा चिंगीने एक गोष्ट स्वानंदीपासून लपवून ठेवलेली आहे. आणि ती म्हणजेच की स्वानंदीच्या बाबतीत स्वानंदीनं तिला समजवलेलं होतं की त्या अंशुमनपासून लांब राहायचं आहे. पण चिंगीनं मात्र ते ऐकलेलं नसतं आणि चिंगीने आता ती गोष्ट न ऐकता ती अंशुमनच्या प्रेमात पडलेली आहे. कारण स्वानंदीला माहिती आहे की अंशुमन हा कोणत्या थराला जाऊ शकतो आणि तो काय करू शकतो. इकडे मात्र आता स्वानंदी ऑफिसला निघालेली असते. बाबा तिला भेटतात आणि बाबा तिला म्हणतात की काय झालं अचानक. तर तेव्हा स्वानंदीला बाबा म्हणतात की अगं मी राजवाडेंना म्हणजे समर सरांना भेटायला गेलो होतो, पण ते ऑफिसमध्ये येतो म्हणाले मला. पण स्वानंदी आता घडलेला प्रकार बाबांना सांगत असते. कारण घरी एक गोंधळ झालेला आहे. कारण समरची जी चेन आहे ती चिंगीच्या गळ्यात सापडल्यामुळं मल्लिकाने जो गोंधळ घातलेला असतो तो प्रकार सगळा स्वानंदी बाबांना सांगते. म्हणजे चिंगीवरती चोरीचा आरोप आलेला आहे हे सगळं. पण बाबांच्या हातात जेव्हा ती चेन येते तेव्हा बाबांना कुठंतरी ही चेन पाहिली असं वाटत असतं. इकडे मल्लिका आणि अर्पिता दोघी जणी आता आजींबरोबर बोलत असतात. ऑलरेडी मल्लिकाने समर बरोबर सगळ्या गोष्टी बोलून घेतलेल्या आहेत आणि समरला सांगितलेलं आहे की अंशुमनला बघायला पाहुणे येणार आहेत. आणि इकडे सुद्धा आजींना सांगितलं जातं. आजी म्हणतात की हे बघ, लग्न करतोय ही गोष्ट चांगली आहे, मलाही पटतंय, त्याचंही चांगलं झालं पाहिजे, पण आता जो त्याचा बालिशपणा चाललेला आहे त्याबद्दल जरा आपल्याला विचार करावा लागणार आहे असं आजी स्पष्टपणे आता मल्लिकाला सांगत असतात. तेव्हा मल्लिका म्हणते की हो, जबाबदारी पडली की होईल बदल. तेव्हा आजी म्हणतात की ठीक आहे. मल्लिका मग आता सगळ्या स्टाफला कामं वाटून देत असते, त्यांना सांगत असते की काय काय करायचं आहे, कोणी कुठली जबाबदारी घ्यायची. आता चिंगीला तर धक्का बसलेला आहे की आता अंशुमनचं लग्न ठरतंय, त्याला बघायला पाहुणे येणार आहेत, मुलीकडचे येणार आहेत. चिंगी मात्र पाहतच राहते. तेव्हा मल्लिका म्हणते, ए तू ऍटिट्यूड कोणाला दाखवतीस ग, तुला कळत नाही का सांगितलेलं. एकतर घरात तू चोरी केलीस आणि वरून आम्हालाच ऍटिट्यूड दाखवतीस. तुला या घरात कामावर ठेवलंय ना, ही चूक झालेली आहे खरं तर, असं म्हणत मल्लिका चिंगीला ओरडत असते. त्यानंतर पाहायला मिळतं ते म्हणजे स्वानंदी आता बाबांना सगळ्या गोष्टी सांगत आहे. बाबाही इकडे विचार करत आहेत आणि त्यांच्या लक्षात येतं की ही चेन तर बाबांनी अंशुमनच्या हातामध्ये ऑफिसमध्ये असताना पाहिली होती. तेव्हा मात्र स्वानंदीला ते सांगणारच असतात. पण तोपर्यंत स्वानंदीला फोन येतो ऑफिसमधून आणि स्वानंदी म्हणते की बाबा आपण नंतर बोलूया, मी निघते, मला खूप घाई आहे. इकडे स्वानंदीने हे बाबांना सांगितलेलं असतं. तेव्हा आजी म्हणते की चालेल, संध्याकाळी पाहुणे येणार आहेत. मग मल्लिकाचं म्हणणं असतं की स्वानंदी कुठे गेली, ऑफिसला गेली का, तिला लवकर यायला सांगितलं पाहिजे असं इकडे मल्लिका सांगते. आणि त्याच वेळी बाबा घरी आलेले असतात. ते एका वेगळ्याच टेन्शनमध्ये असतात. ही गोष्ट मंदाच्या लक्षात येते. मंदा विचारते काय झालं, तुम्ही कसल्या विचारात आहात,
काही प्रॉब्लेम आहे का असं विचारल्याबरोबर बाबा म्हणत असतात की नाही, तसं काही नाही. आता मंदाला जेव्हा ही गोष्ट कळते की ऑफिसमध्ये अंशुमनने पैसे आणि चेन चोरलेली आहे आणि त्याचा आरोप चिंगीवर आहे आणि बाबा मात्र म्हणजे इकडे स्वानंदीला आणि समरला हे सगळं सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, तेव्हा मंदा मात्र मूर्खपणा करते आणि मंदाने ही गोष्ट आता मल्लिकाला सांगायचं ठरवलेलं असतं. इकडे अंशुमन आणि मल्लिका बोलत असतात. मल्लिका अंशुमनला सांगते की आज संध्याकाळी कुठेही बाहेर जाऊ नको, तुला बघायला पाहुणे येणार आहे. तेव्हा अंशुमनला खूप राग येतो. अंशुमन म्हणतो, हे काय चाललंय मामा, तू मला विचारलंस का? माझ्या लग्नाचं काय ठरवून बसतेस? मला अजिबात हे मान्य नाहीये, मला लग्नच करायचं नाहीये. मल्लिका म्हणते की तुला ऐकावंच लागणार आहे, काही झालं तरी तुझ्या लग्नाच्या बाबतीत विचार करावा लागणार आहे, कारण इकडे स्वानंदीने गुड न्यूज द्यायची वाट बघायची आहे का, असं मंदाने सांगितल्यानंतर अंशुमन तिच्याकडे पाहतच राहतो. इकडे अंशुमन म्हणतो, म्हणजे काय म्हणायचंय मामा तुला? तेव्हा ती म्हणते की स्वानंदी आणि समरचं नातं किती पुढे चालले हे लक्षात येत नाहीये का तुझ्या, आणि तरीही तुला अजून थांबायचं आहे, लवकरात लवकर लग्नाचा विचार करायचा आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता मंदा मल्लिकाला कॉल करते आणि म्हणत असते, काय हो, तुमच्या मुलांवर हे संस्कार केलेत का? त्या दिवशी पार्टीमध्ये तुम्ही सगळ्यांच्या समोर माझी इज्जत काढली, माझ्या मुलीबद्दल वाटेल ते बोललात, माझ्या संस्कारांबद्दल बोललात. आता तुमच्या मुलाच्या संस्काराबद्दल काय आहे? काय केलंय तुमच्या मुलाने माहितीये का तुम्हाला? सरळ सरळ तुमच्या मुलाने ऑफिसमध्ये चोरी केली, पैसे चेन घेतलीये आणि स्वानंदीच्या बाबांनी हे सगळं पाहिलेलं आहे आणि स्वानंदीचे बाबा आता हे सगळं समर सरांना आणि स्वानंदीला सांगणार आहेत. आता ह्या मंदाने माती खायची गरज होती का? कारण काहीच गरज नव्हती. बाबा, स्वानंदी, समर हे सगळे बघून घेत होते, पण हिने मात्र आता मध्येच चोंबडेपणा केलेला असतो आणि मल्लिकाला हे सगळं सांगितलेलं असतं. मल्लिकाला खूप राग येतो. मल्लिका डायरेक्ट अंशुमनची कॉलर पकडते आणि त्याला विचारू लागते, हे सगळं काय केलंस तू? तेव्हा तो म्हणतो की लय मोठा हात मारलाय मम्मा मी आज, काळजी करू नकोस तू, लय मोठा पैसा मिळवलाय. खरं तर त्याला बेटिंगवरती पैसा लावायचा होता, त्यासाठी त्याने ऑफिसमध्ये चोरी केलेली असते, पण त्यामध्ये त्याची एक मूर्खपणा नडलेला असतो. याची चूक लक्षात आलेली असते, ती म्हणजे त्याने समरची ती चेन चोरलेली असते आणि ती चिंगीला दिली. तेव्हा मल्लिका विचारते, तुला कळतंय का हे सगळं तू काय करून बसलेला आहे? तेव्हा मात्र अंशुमन म्हणतो की मम्मा काही नाही होणार, मी करतो मॅनेज. आणि मग या दोघांनी आता स्वानंदीच्या बाबांना संपवण्याचा प्लॅन आखलेला असतो. इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतं की आता मल्लिका त्याला सांगते की काही झालं तरी आता पाहुण्यांच्या समोर शांतपणे उभं राहायचं, आता हे सगळं तुझं जे काही कांड चाललंय ते बंद करायचं आहे, मला सगळं कळलेलं आहे. आता अंशुमनच्या पुढे कोणताच पर्याय राहत नाही. अंशुमन म्हणतो की ठीक आहे. मग घरी पाहुणे आलेले असतात, सगळा स्टाफ तिथं असतो, सगळ्यांना दिलेली कामं असतात, त्या पद्धतीने सगळी कामं सुद्धा वाटून घेतलेली असतात, सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात आणि स्वानंदी अजून ऑफिसमधून आलेली नाही. मग आता सगळे आलेत, तेवढ्यात समर आणि स्वानंदी दोघंही ऑफिसमधून येतात. मग पाहुणे आलेले आहेत, सगळी तयारी सुरू झाली आहे. इकडे चिंगीला मात्र खूप राग येत असतो. चिंगी मधूनच अंशुमनला बाजूला घेते आणि त्याला विचारत असते की हे सगळं काय चाललंय. अंशुमन तिचं तोंड दाबतो आणि तिला म्हणू लागतो की गप्प बस, मी दादाच्या बाहेर शब्दाबाहेर आणि मम्माच्या शब्दाबाहेर जाऊ शकत नाही. तेव्हा ती म्हणते, मला दिलेल्या शब्दाचं काय? तेव्हा अंशुमन म्हणत असतो की काही नाहीये, आपण बघूया नंतर, आता हे पाहुणे जाऊ दे, मी नंतर बोलेन. तेव्हा चिंगी म्हणते, आता काही वेळापूर्वी तुम्ही मला बोललात की मी दादाच्या शब्दाबाहेर मम्माच्या शब्दाबाहेर जाऊ शकत नाही, मग कधी बोलणार आहे? मी रोज सांगते तुम्हाला, माझा वापर करून घेताना लाज वाटली नाही? असं म्हणत चिंगी अंशुमनचा हात पकडते, सगळ्या पाहुण्यांच्या समोर घेऊन येते. सगळेजण अवाक झालेले असतात, ह्या चिंगीने हे सगळं काय केलंय? तेव्हा मल्लिकाला खूप राग येतो. मल्लिका म्हणते, काय चाललंय, तुझी एवढी हिंमत, मोलकरी नाहीस ना तू? तेव्हा ती म्हणते, तुमच्या मुलाला विचारा, त्याने कुठला शब्द दिलाय, मला वचन दिलंय ते, माझ्याबरोबर त्याने काय केलेलं आहे ते. तेव्हा स्वानंदी, समर, आजी सगळेजण तिथं असतात. स्वानंदी म्हणते, काय झालंय चिंगी? चिंगीने मात्र आता अंशुमनची कॉलर पकडलेली असते आणि ती म्हणत असते, या माणसाने मला लग्न करण्याचं वचन दिलेलं आहे आणि आता ह्या सगळ्यांसोबत सगळ्यांच्या समोर तो वेगळं वागतोय. याने मला वचन दिलेलं आहे, माझ्याबरोबर प्रेमाचं नाटक केलेलं आहे, माझ्याबरोबर त्याने कितीतरी रात्री घालवलेल्या आहेत, असं चिंगी सांगते. तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसतो. मल्लिकाला ऑलरेडी ह्या सगळ्या गोष्टी माहीत असतात, कारण अंशुमनने सगळं सांगितलेलं असतं की तो तिच्यासोबत टाइमपास करतोय आणि आता मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे. चिंगीने मात्र अंशुमनची कॉलर पकडली आणि त्याला जाब विचारते, हे सगळं काय चाललंय तुमचं, कळतंय का तुम्हाला? असं म्हणत तिने जाब विचारायला सुरुवात केलेली आहे आणि ती म्हणत असते की मी सोडणार नाही, जे सगळं काय झालेलं आहे या सगळ्यापासून मी तुम्हाला सोडणार नाही, असं म्हणत चिंगीने आता अंशुमनच्या थोबाडीत दिलेली असते. मल्लिका आणि अंशुमन पाहतच राहतात. समर, आजी, स्वानंदी या सगळ्यांना तर खूप मोठा धक्का बसलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.